आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय नॉर्मली काय करतात लोक की विकेंडला कुठेतरी बाहेर जायचं किंवा सुट्टी मिळाली की लगेच बाहेर पडतात. आपलं तसं नाही आहे. माझं कसं माहिती आहे का, सुट्टी मिळाली की मी 4 माझ्या खवय्ये मित्रांना बोलवतो, आम्ही एकत्र येतो. म्हणजे ते बायका भिशा करतात ना तसं. आणि प्रत्येकजण संपूर्ण महिन्याभरात असं कुठेतरी शोधत असतो की कौन से कपचे में क्या मिल रहा है, कैसा मिल रहा है, उसकी क्वालिटी कैसी आहे, असं सगळा अभ्यास करून मग आम्ही येतो. मग आम्ही सगळं ते ठेवतो की इथे हे मिळतं इथे येतं. मग त्याच्यावर मतदान होतं आणि मतदान झाल्यानंतर ठरतं की या जागेवर जायचं. मग आम्ही निघतो. सदैव सैनिका पुढेच जायचे असे म्हणत म्हणत आम्ही त्या ठिकाणी जातो, खातो, यथेच्छ खातो आणि तृप्तीने मस्तपैकी छान ढेकर देतो आणि वंडरफुल आनंद व्यक्त करतो. वेगवेगळे पदार्थ माहीत असण्याचं कारण हे आहे, माझं गुपित हे आहे. खरं आहे. आणि आता कसं आहे की असे वेगवेगळे पदार्थ तुमच्या मदतीचे तर होऊ शकत नाही हे मलाही माहिती आहे. पण आज कुठले वेगळे पदार्थ आहेत हे मलाही जाणून घ्यायचे आणि तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे. तर आजच्या पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुझं? मोनिका महेंद्र चकोर. ओके. मोनिका. मूळची कुठली तू? मूळचे आम्ही नाशिकचे. नाशिक. आणि आता कुठे राहतेस? आता कल्याणला राहते. कल्याण. आणि काय करतेस? हॉटेल मॅनेजमेंट करते, सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळ्यावर. अरे व्हेरी गुड. म्हणजे हे तुला कधी वाटलं की आपण हॉटेल मॅनेजमेंटला जावं म्हणून? आफ्टर 12th सायन्स नंतर मी हॉटेल मॅनेजमेंट कडे गेली. बर. हे घरच्यांचा सपोर्ट होता पूर्ण? हो, घरच्यांचा पूर्ण सपोर्ट होता. बर 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 बर. आणि शाळा कुठली तुझी? अभिनव विद्या मंदिर, कल्याण. कल्याण. ओके. शाळेतल्या मैत्रिणीची नावं आठवतात का? हो, आठवत आहेत. स्वाती, अश्विनी, भेटला तुम्ही? 2 बेस्ट फ्रेंड आहेत. हा, अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. आणि शाळेतले अगदी नावडते शिक्षक कोण? अवघड आहे ना सांगणं. हो. पण आता काय आपण त्यांची गाठभेट नाही होणार, त्यामुळे सांगायला हरकत नाही. किंवा असं आपण विचारूया की कुठल्या शिक्षकाने तुला जास्त शिक्षा केली? पितळे मॅम. आणि का कारण काय होती ऐकायची? असंच ते मॅथ्स वरून नेहमी ओरडायचे. अच्छा. म्हणजे तुझं गणित फारच छान होतं माझ्यासारखं. दॅट इज व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू. मला सुद्धा लय पडायची शाळेमध्ये. ओके ठीक आहे. शाळा झाल्यानंतर 11वी 12वी कॉलेज? हो. कुठल्या कॉलेज? मुथा कॉलेज, कल्याण. मुथा कॉलेज. हो. आणि तिथून गेलीस ती थेट तळेगाव? लोणावळा, सिंहगड इन्स्टिट्यूट. हो. बरं. सिंहगड इन्स्टिट्यूटचा आता कुठला कोर्स करतेस तू? हॉस्पिटॅलिटी स्टडीज. हॉस्पिटॅलिटी स्टडीज. किती वर्षाचा आहे हा 3 वर्षाचा कोर्स आहे. आणि तू कुठल्या वर्षाला आहेस? मी लास्ट इयरला आहे. अरे संपलंच म्हणजे आता? हो. संपत आलं. आता कधी संपणार तुझी परीक्षा? कधी? आता एप्रिलमध्ये संपणार आहे. संपणार. आणि त्यानंतर तू काय करायचं ठरवलंयस? मी त्यानंतर हॉटेलमध्ये जॉब करायचं ठरवलंय. बघायला लागलीस का कुठे? हो, इंटरव्ह्यू चालू आहेत आमचे. फर्स्ट क्लास. आता मला सांग, घरी कोण कोण आहे तुझ्या? घरी मम्मी, पप्पा आणि मी. पप्पा काय करतात? पप्पा पोलीसमध्ये आहेत. बर. आणि मम्मी होममेकर आहे. होममेकर आहे. फॅन्टॅस्टिक. आमचे खवय्ये वाट बघतायत की एक नवीन मुलगी, म्हणजे आता जस्ट पास आउट होणारी मुलगी, ती काय काय आम्हाला खाऊन म्हणजे करून दाखवणार आहे. बरोबर? हो. आपण जाऊया किचनकडे. हो. चल. आज आमच्या खवय्याने तू काय काय दाखवणार आहेस? आज मी चिकन निलगिरी कोरमा आणि चिकन पॉपकॉर्न दाखवणार आहे. चिकन निलगिरी कुर्मा आणि काय? चिकन पॉपकॉर्न. चिकन पॉपकॉर्न. हे कुठे शिकलीस तू? हे मी कॉलेजमध्येच शिकली. मला साहित्य सांगतेस काय काय आहे? याच्यामध्ये बोनलेस चिकन घेतलेलं आहे आपण आणि त्याला लेमन आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. बरं. हे कॉर्नफ्लेक्स आहे, हे मैदा आहे, हे अंडा आहे, जिंजर गार्लिक पेस्ट, कॉर्नफ्लॉवर, कलर आहे, मीठ आहे, धनजिरे पावडर आहे आणि मिरची आहे. ओके. साहित्य तर बघितलेलं आहे. आता आपण जातोय प्रत्यक्ष कृतीकडे. पण मला एक सांग, ह्याच्यात काय एक्झॅक्ट केलंस तू म्हणालीस? लिंबू आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. किती वेळ आपण साधारण ठेवलं आहे? जस्ट थोडं 10-15-20 मिनिटं ठेवलं तरी चालेल. दॅट इज इनफ. ओके. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायची कृती? पहिले आपल्याला एक बाउल लागेल. बाउल लागेल.
बाउल घे. त्याच्यामध्ये आपल्याला एग टाकायचंय. हम्म. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मैदा टाकायचा आहे. बरं. थोडं थिक बॅटर बनवायचं आहे आपल्याला. बरं. त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी थोडं कॉर्नफ्लॉवर पण टाकायचं आहे. हम्म. काय या बाजूने मला तुझा चेहरा दिसत नाही, अशी बोट आल्यामुळे ना. नाही असं बघतो काय विषय. याच्यामध्ये आपण थोडा कलर टाकणार आहोत. बरं. लाल मिरची, हम्म. धने जिरे पावडर, धने जिरे पावडर. आलं लसूण पेस्ट. हम्म. आलं लसूण पेस्ट थोडी जास्त टाकूया म्हणजे टेस्ट आहे. ओके. मीठ. आणि मीठ टाकणार आहोत. आता हे आपलं सगळं एकत्र करून घेऊ. मिक्स करायचं. आपली एक उत्सुकता म्हणून विचारते, तुझ्या कोर्सचं नाव काय? HS हॉस्पिटॅलिटी स्टडीज. हॉस्पिटॅलिटी स्टडीज. आणि किती मुलं आहेत तुमच्या वर्गात एकूण? वर्गामध्ये 4 मुली आहोत आम्ही आणि 40 मुलं आहेत. याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी लागेल. 4 मुली आणि 40 मुलं. ठीक आहे. मोनिकाची प्रचंड मेहनत चालू आहे. म्हणजे ती आता बॅटर तयार झालं ना? हो, बॅटर तयार झालं. आता आपण हे बोनलेस चिकनचे पीस आपण यामध्ये टाकणार आहोत. ओके. बर, आता ते परत घोळवणार. हो, ते चांगले आपण मिक्स करून घेऊयात. बर. पण ती 40 मुलं आणि 4 मुली मग ते हे काही होत नाही म्हणजे त्रासदायक वगैरे काही नाही? नाही सर, टीचर लोक असतात असं. 24 तास? हा. मग तुमची पिकनिक वगैरे काय असते की नाही? पिकनिक हो, होती आमची पिकनिक. वर्षाचा अॅन्युअल डे काय तुमचा हो असतं. खूप सारे फंक्शन होतात आमच्या कॉलेजमध्ये. तुझा इंटरेस्टिंगचा फंक्शन कुठलं ज्यात तुला खूप इंटरेस्ट आहे? थीम डिनर. थीम डिनर? थीम डिनर लंच असतात. त्याच्यामध्ये मला आवडतं पार्टिसिपेट करायला. बरं. आणि परफॉर्मिंग आर्टमध्ये म्हणजे डान्स, गाणं किंवा असं काही? नाही, असं काही नाही आवडत. ते बाकीच्यांसाठी ठेवले. हो. सगळं मी नाही करणार. बाकीच्यांनी काहीतरी करायला पाहिजे ना. बाकीच्यांनी सगळं मी कसं करून चालेल? आता हे मिक्स झालेलं आहे. अच्छा अच्छा, इथे आली हो एकदम. बरं. आता आपण हे प्लेटमध्ये काढूया. येस. कुस्करायचं ते? हो, कुस्करायचं. मी कुस्करू का? ओके. बस? हो, अजून बस. भुगा पाहिजे? बस बस. आता काय करणार आहेस काय मला कळत नाही. आता हे चिकनचे पीस आहे ते याच्यामध्ये. याच्यामध्ये टाकून आपल्याला डीप फ्राय करायचं. बरं. पण आता ह्याच्यात काढा ते. आपण एक 3-4 काढ. आपण एकदमच टाकू त्यात. ओके. व्यवस्थित ह्याच्यात घोळून मग ते तेलात टाकायचं? तेलात टाकायचं. ओके. चला, घोळवून झालेलं आहे. हे कशावर खाता येईल आपल्याला? हे टोमॅटो सॉस किंवा वरतून चाट मसाला टाकून खाल्लं तरी टकाटक tasty लागतात. ओके. मी काढतो. एक काम करा, तुम्ही लिहून घ्या. काढायचं कसं आणि वतायचं कसं ते काय दाखवायचं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लिंबाचा रस आणि मीठ लावलेला बोनलेस चिकन, कॉर्नफ्लेक्स, मैदा, अंड, आलं लसूण पेस्ट, कॉर्नफ्लोअर, खायचा रंग, लाल तिखट, धणे जिरे पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये अंड घेऊन त्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, खायचा रंग, लाल तिखट, धणे जिरे पूड, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून बॅटर तयार करावं. मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे या बॅटर मध्ये घोळवावेत. कॉर्नफ्लेक्सचा चुरा करून घ्यावा. त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे घोळवावेत आणि डीप फ्राय करून घ्यावेत. चला, आता मोनिकाची दुसरी रेसिपी काय आपण बघूया. काय दुसरी? चिकन निलगिरी कोरमा. ही साऊथ इंडियन डिश आहे. मग तू कशी सगळी शिकलीस महाराष्ट्रात राहून? आम्हाला ही कॉलेजमध्ये शिकवली आहे. कॉलेजची डिश आहे. ओके. मला साहित्य सांगतेस काय काय? आलं लसूण,
पुदिना, कोथिंबीर आणि मिरची, खोबरं, हं. चिकन, कांदा, खडा मसाला, खडा मसाला, आलं लसूण पेस्ट, जिरं. जिरं, क्रीम घेतलेली गार्निशिंग साठी, मोहरी आणि मीठ. ओके, साहित्य वगैरे आता जातोय कृतीकडे. मला एक सांग, म्हणजे आपण हे तर आपण करू, करण्याबद्दल काही नाही, पण एखादा पदार्थ शिकवण्यासाठी कॉलेजमध्ये किती वेळ घेतात? आता असं हा पदार्थ आहे, कॉलेजमध्ये आम्हाला पूर्ण मेनू असतो, पूर्ण साऊथ इंडियन डिश घेतात, मग त्यामध्ये डेझर्ट असतं, मेन कोर्स असतो, सगळं एकत्र शिकवतात. सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत वेळ असतो आम्हाला. पण शिकवायला कोणी तिथे सर असतात आमचे. फॅकल्टी आहे? हो, ते आमचं पहिले सांगतात आम्हाला सगळं, इंट्रोड्यूस करून देतात की कसं कसं काय बनवायचं, आणि त्यानंतर आम्ही बनवतो. आणि मध्ये काही अडलं तर ते मग सांगतातच. अडलं तर म्हणजे तुम्ही तुमचा अर्थ कशामुळे अडतं? प्रमाणाच्या ह्याच्यात गोंधळ होतो की कधी कधी कळत नाही की कधी कधी नक्की कसं व्हायला पाहिजे फायनल प्रोडक्ट. ओके. सर साधारणपणे 3 तासाच्या ह्याच्या स्पॅनमध्ये तुम्हाला किती पदार्थ शिकवतात ते? 5 पदार्थ असतात 3 तासात? हो. ओके. आणि नंतर त्याचं तुम्ही प्रॅक्टिकल्स कधी करता? कारण आता तू हे लगेच करतो. आज हे केलंस, 9 ते 12 मध्ये हे, आणि अजून 5 पदार्थ केलेस. ओके. त्यानंतर ह्या पदार्थ परत तू त्याचं हे कधी करणार की जमते की नाही मला? ते घरी येऊन करायचं. अच्छा, ते घरी करायचं आहे, ते सगळं कॉलेजमध्ये नाही. घरी म्हणजे शनिवार रविवार? हो, शनिवार रविवार. साहित्य बघितलं आता आपण जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा मला सांग. पहिल्यांदा आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपण पहिले पुदिना, कोथिंबीर, अद्रक, लसणाचे 3-4 पाकळ्या आणि मिरची टाकणार आहोत. ओके. आणि हे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत. बरं. आणि खोबरं पण टाकायचं का? हो, खोबरंही टाकायचंय. किती का टाकायचं? 2-4? खोबरं जास्त टाकायचं कारण की साऊथ इंडियन डिश आहे. साऊथ इंडियन म्हटल्यावर खोबरं जास्त. ओके. आम्ही एक काम करतो, व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेतो. प्रचंड मेहनत करून मिक्सरमधून सगळं व्यवस्थित चटणी बिटणी केलेली आहे आणि त्याचा वास म्हणजे. ओके, आता काय करायचं मला सांग. आता आपल्याला पहिले जिरे, मोहरी टाकायचे आहेत. त्यानंतर आपण गरम मसाला टाकणार आहोत. बरं. काय काय टाकलं आपण ते? यामध्ये आपण तमालपत्र टाकलेलं आहे, पूर्ण गरम मसाला, लवंग, दालचिनी टाकलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकणार आहोत. आता थोडासा कांदा आपल्याला गुलाबी सर करून घ्यायचा ना. हो. तुझं बेस्ट मैत्रीण कोण आहे वर्गातली? वर्गातली बेस्ट तर सगळे आहेत, असेच म्हणजे आहेत, फ्रेंड आहेत. बेस्ट असं कोणी नाही, सगळे चांगले फ्रेंड. पण मैत्रिणपैकी मैत्रीण माझ्या स्कूल फ्रेंडची. चौघी जात तुम्ही, बरोबर आहे. तर चौघींपैकी काय नाव काय त्याचं? पण निकिता आहे, सुजाता आहे, मी आणि पूजा आहे. चौघी एकमेकाची उत्तम शेअर द थिंग्स. हा, असतंच. आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट पण टाकणार आहोत. बरं. अरे तुमचे मित्रमैत्रिणींचे कॅम्प्स वगैरे होतात की नाही? कॅम्प्स किंवा कुठे आउटिंग? कॅम्प्स नाही होत, पण आमची पिकनिक गेलेली गोव्याला. हां, किती जण गेले होते? ऍक्च्युली 2 क्लास मिळून गेलेली पिकनिक, लास्ट इयरचे दोन्ही, 4th इयर आणि 3rd इयरचे. पण मी नव्हती गेली त्यामध्ये. का? कारण तिथे 3 दिवस राहण्याचं होतं आणि त्यामुळे पप्पा बोलले त्यापेक्षा राहा घरी. कारण का घरी लक्षात घ्या की 3 वर्ष ती तिकडे राहते लोणावळ्याला. ओके. पण 3 दिवस पप्पानी तिथे कुठे? गोव्याला ना? गोव्याला. असं ठीक आहे. आता कांदा आपला लाल झालेले. पण किती गेले होते लोक? किती मुलं मुली गेले होते पिकनिकला? सगळे? तू सोडून? नाही, ज्यांना इंटरेस्टेड होते तेच गेले होते. किती जणांना इंटरेस्ट होता? मुली 4 मुली होत्या, नाही 3 मुली होत्या, आणि मुलं 20-30 मुले होते. छोटासा ग्रुप गेला होता. हो. ठीक आहे. आता काय करायचं? तर याच्यामध्ये आपण मसाला टाकूया. सगळं टाकलं तरी करायचं का? बरं, अगदी तुझ्या अडचणीला किंवा तुला काय अडलंय तर मदत करायला असं कोण मित्र कोण आहे?
नाही काय सी कसं आहे आपल्याला कधीतरी अर्थ ना काहीतरी हो. आपण काय स्वयंभू नाही आहे. तसं काही आम्ही हॉस्टेलमध्येच असतो त्यामुळे काही एवढं गरज वाटत नाही. नाही पण तरी तसं असं काही म्हणजे 3 असं काही टीचर लोक वगैरे हेल्प करतात, सगळे चांगले आहेत. फॅकल्टी याच्यामध्ये आपण थोडं पॉईंट टाकूया. फॅकल्टी तिथेच हो, राहतात का? फॅकल्टी काही काही तिकडे राहतात, काही काही पुण्यावरून येतात. मीठ कधी घालायचं सांगा. हो, आपण टाकू शकतो. बरोबर. ओके. याला थोडी उकळी आली का आपण चिकन टाकून घेऊया. बर. आता या संपूर्ण कोर्समध्ये तुझा आवडता सब्जेक्ट कुठला? किती सब्जेक्ट आहेत? 4, 5, 6, 7? ऍक्च्युली आमचे 3 मेन सब्जेक्ट आहे. हां. कुकिंगचा एक आहे, FMB आहे आणि हाऊसकीपिंग आहे आणि फ्रंट ऑफिस पण आहे. हां, मग तुला कुठला आवडतो त्यातला? मला हाऊसकीपिंग आवडतं. हाऊसकीपिंग जास्त आवडतं. हे आली उकळी आली त्याला. हो, आता आपण चिकन टाकून घेऊया. झालंय रेडी. वास अप्रतिम आलेला आहे. हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे ऍक्च्युली आपण राईस बरोबर पण खाऊ शकतो हां. किंवा चपाती वगैरे बरोबर पण खाऊ शकतो. ओके. मग तिथे तुमची खाण्याची काय, राहण्याची तर सोय आहे, खाण्याची काय मेस आहे? मेस आहे आम्हाला. अच्छा. बरं असतं का जेवण? ठीक असतं. ठीक असतं. पण म्हणजे काही व्हरायटी असते का? ते नाही, व्हरायटी असते. स्वीट असतं आठवड्यातून 2 वेळा. हां. राईस असतो, भाजी असते आणि वेगवेगळी. फी किती आहे का 3 वर्षाची? फी आमची 1 इयरची 70,000 कॉलेजची फी आहे. हां. 75,000 आणि हॉस्टेलची 50,000 फी आहे. बरं. म्हणजे साधारण 1.25 लाखापर्यंत कधी हां. काय? 1.25 लाखापर्यंत दर वर्षाला, म्हणजे साधारण 3 वर्षाचे 3,75,000. हो. 4.25 लाख. ठीक आहे. मग तुला नॉलेज तर एवढं आलं ना. हो. हे झालं का? होय, शिजेपर्यंत ओके. 5 दहा- मिनिटं शिजायला, हां. 10-15 मिनिटं शिजायला. शिजलं की रेडी. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिकन निलगिरी कोरमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पुदिना, कोथिंबीर, आलं लसूण मिरची आणि खोबरं, लिंबाचा रस आणि मीठ लावलेलं चिकन, कांदा, खडा मसाला, आलं लसूण पेस्ट, जिरं, क्रीम, मोहरी आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि ओलं खोबरं घेऊन हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी करावी. त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग, कांदा, आलं लसूण पेस्ट, आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण, पाणी आणि मीठ घालून मिश्रण उकळवून घ्यावं. एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून शिजवून चिकन निलगिरी कोरमा सर्व्ह करावा. मोनिकाचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊच बघणार आहे. मोनिका, तू पण खा, असं करू नकोस. ओके. चमचमीत झाला हा पदार्थ एकदम. जम्मी. मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे माझी सुगरण मावशी, त्यानंतर माझ्या बरोबर बाजूला राहतात अतिशय अप्रतिम स्वयंपाक बनवणाऱ्या आजी, त्यानंतर कॉर्नरला आमच्या एक अप्रतिम तडे काय म्हणतो, वडे तळणारा, म्हणजे वडे बनवणारा एक नाना आहे तो, आणि दर रविवारी माझ्या घरात येऊन किचनमध्ये येऊन धुडगूस घालणारा मला मित्र. अशा चौघांना एकत्र करायचं आणि असं काहीतरी असं बनवायचं मस्तपैकी. आहे ना, गप्पा टप्पा याव त्याव. नाही पण आता माझ्या लक्षात आलं काय, या सगळ्या या चौघांचा ना स्वयंपाकावर हक्क आहे, किचनवर हक्क आहे. आता मला सांगा की एका मॅनमध्ये 4 तलवारी राहू शकतील का? नाही ना. स्वप्न ते स्वप्नच राहणार. असं हरकत नाही, मला काय घाबरायचं कारण नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर आहात ना, तोपर्यंत मला डरने की कोई बातच नहीं है. इसलिए तुम्ही लिहून घ्या, इसलिए पत्ता लिहून घ्या. हमारा पत्ता ऐसा है. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. मेरे को खात्री है तुम पत्ता लिख के लिया है. सब लोगों ने अच्छी तरह से समझेगा, अपना हस्ताक्षर समझेगा, ऐसा पत्ता लिख के लिया है, मेरे को मालूम है. लेकिन सिर्फ लिखो मत, हमको पत्र भी भेजो. हाँ, पत्र लिखने का मेरे को कि क्या है, कैसा है, ये नया जिन्नस हमने शोधा है, ऐसा सब ऐसा डिटेल में चाहिए मेरे को. हाँ, उड़त नहीं चाहिए. हाँ,
आणि मोनिका तुझे मनापासून आभार. आणि आता 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष झाल्यानंतर तू पासआउट होणार. त्यानंतर तू कुठल्या तरी हॉटेलमध्ये फ्रंट डेस्क किंवा काय म्हणालीस तू हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंग. हे तर झालं. अजून तुझं काही स्वप्न आहे का? तेवढंच स्वप्न आहे. ते पुढे पुढे होऊन जनरल मॅनेजर पर्यंत जाण्याचं स्वप्न आहे. बरं. मग हाऊसकीपिंगवाले GM पर्यंत जाऊ शकतात. हो. पण यू आर रेडी फॉर दिस. Yes. फर्स्ट क्लास. तुला मनापासून शुभेच्छा. आणि आमच्याकडून एक छोटीशी तुला प्रेमाची भेट. थँक्यू. तुम्ही मला डिश बनवण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे पण मनापासून आभार. आभार नाही अगं. आमचे हे सो वी आर हॅपी की एक यंग जनरेशनची मुलगी असे वेगवेगळे पदार्थ करून दाखवले तिने, आहे की नाही? मी तर आणि मला तुला खरं सांगू का, खूप बोललं आणि खूप आनंद झाला ना की मला भूक लागते. दॅट इज अ बिग प्रॉब्लेम यार. हां, तर आता निघायची वेळ झालेली. पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी नवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्या आमच्या खव्याने आज काय काय दाखवणार आहे? सिझलर करणार आहोत आपण पहिले, व्हेजिटेबल सिझलर. खवय्ये आम्ही आणि त्याच्यानंतर सॅलडचे कप्स बनवणार आहोत. खवय्ये आम्ही आणि एक मॉकटेल. आम्ही